पराग सरपंच म्हणजे सर जे वेळात पण आपल्याकडे आलेले आहे त्यांच्यापुरता त्यांचं मार्गदर्शन लागलं आहे. ॲक्च्युली ग्रामीण भागातली सेवा आणि शहरा भागातली सेवा त्याच्यामध्ये फरक काय असतो. जी जी सेवा आम्ही मी डॉक्टर शेळके आम्ही देत आहोत त्याच्यामध्ये नवीन आपल्याला काय अजून त्याच्यामध्ये भर टाकता येईल याबद्दल आजच्या आधुनिक युगात धावपळीच्या युगात ऑर्थोपेडिक्स म्हणजे मेनली अस्थिविकार अस्थिरोग त्याच्यामध्ये नवीन काय काय आलेलं आहे ते लोकांना आपण काय कायपर्यंत पोहोचू शकू याबद्दल सर आपल्याकडे मार्गदर्शन करतील. थँक्यू. राहुल फिल्म त्याच्या आधी एक 5 मिनिटाची फिल्म आहे ती दाखवू. हे डॉक्टर शैलेश हडगावकर. नमस्कार. पराग सेंचुरी. एक 5-1 मिनिटात आपण ही सभा चालू मागे फिल्म दाखवतो. सर ती फिल्म शेवट दाखवा की. फिल्म शेवट दाखवा. आम्ही लाईव्ह चालू आहे. शेवट दाखवू. हा. नमस्कार. मी डॉक्टर पराग सेंचुरी, चेअरमॅन सेंचुरी हॉस्पिटल. हे माझे सहकारी डॉक्टर शैलेश हडगावकर. डॉक्टर मगरचे आपला परिचय आहे. आज सकाळपासून मगर हॉस्पिटलला अस्थिरोगचं शिबिर चालू आहे. आतापर्यंत 300हून अधिक रुग्ण आम्ही तपासले. डॉक्टर शैलेश, मी आणि आमच्या टीमनी. आणि अजूनही साधारण 150 ते 200 पेशंट वेटिंगमध्ये आहे. टोटल 500 पेशंटचं रजिस्ट्रेशन झालेलं आहे आणि ते सगळे 500 पेशंट आम्ही 4, 4:30, 5 वाजेपर्यंत तपासू. ज्या रुग्णांना ऑपरेशनची गरज आहे त्यांची एक आम्ही वेगळी यादी करणार आहोत. जे ऑपरेशन डॉक्टर मगर इथं करू शकतील, जे ऑपरेशन आमची टीम येऊन डॉक्टर मगरच्या हॉस्पिटलमध्ये ते ऑपरेशन करू शकतील असे ऑपरेशन मगर हॉस्पिटलला होतील. बाकी ज्यांना काही आधुनिक तंत्रज्ञानाची गरज आहे, काही ॲडव्हान्स टेक्नॉलॉजीची गरज आहे, काही व्यंगत्व जास्त आहेत, काही त्याला एक्सपर्टीजची गरज आहे, अशा रुग्णांना आम्ही संजीवनी हॉस्पिटलला बोलवून अगदी कमी दरात त्यांचं ऑपरेशन केलं जाईल. ती लिस्ट आता तयार होईल आणि त्याप्रमाणे त्या पेशंटची योग्य ती शस्त्रक्रिया होऊन त्यांना आम्ही बरं करायचा पूर्ण प्रयत्न करत आहोत. 2 गोष्टी सांगू इच्छितो आणि मग डॉक्टर शैलेश पण मार्गदर्शन करतील. संजीवनी हॉस्पिटलमध्ये आपण सगळ्यांनी पाहिलं असेल की आपल्या एक्झिस्टिंग हॉस्पिटलमध्ये 150 बेड आहेत. आता आम्ही नवीन संजीवनी ॲडव्हान्स्ड ऑर्थो केअर हॉस्पिटल चालू करत आहे. त्याचे 150 बेड अजून ऍड करतोय, म्हणजे टोटल 300 बेड्स होतील. सध्या आपल्याकडे 14 ऑपरेशन थिएटर्स आहेत, 8 ऑपरेशन थिएटर्स नवीन ॲडव्हान्स हॉस्पिटल आहेत आणि 5 एक्झिस्टिंग जुन्या हॉस्पिटल आहेत आणि 4 अजून हॉस्पिटलमध्ये ऑपरेशन थिएटर काढून टोटल 18 ऑपरेशन थिएटर होतील, 300 बेड होतील. असं हे हॉस्पिटल इंडियात नंबर 1 राहील की जे एक्सक्लुसिव्ह ऑर्थोपेडिक्ससाठी 300 बेड आणि 18 ओटीनी इक्विप्ड असेल. नवीन हॉस्पिटलचं वैशिष्ट्य म्हणजे तिकडे लेटेस्ट टेक्नॉलॉजी सगळी उपलब्ध आहे. रोबोटिक सर्जरी आहे, त्याचबरोबर ओ आर्म सर्जरी, नॅव्हिगेशन सर्जरी, त्याच्याबद्दल डॉक्टर हडगावकर तुम्हाला सांगतील. आणि तिथं आम्ही एक नवीन प्रयोग जो केला आहे, एक नवीन उपक्रम जो आपला आहे ते म्हणजे ब्लड बँक. आपल्या सगळ्यांना ब्लड बँक हे माहिती आहे. काही रुग्णांना रक्ताची गरज असते ऑपरेशनच्या वेळेस, ॲक्सिडेंटमध्ये खूप ब्लिडिंग झाल्यावर आपण त्यांना रक्त देतो. तशी ब्लड बँक सगळीकडे आहे. पण महाराष्ट्रात पहिल्यांदाच आपण एक बोन बँक चालू केलेली आहे आणि त्या बोन बँकमधून बोन दिलं जातं. ॲक्सिडेंट्समध्ये बोन लॉस होतो, हाडाचे तुकडे पडून ते बोनमध्ये लॉस होतो. काही काही ट्युमर असतात, हाडाच्या गाठी असतात, हाडाचे काही ट्युमरमध्ये ती पूर्ण ट्युमर काढल्यावर तिथे गॅप तयार होते. ती गॅप भरण्यासाठी या बोन बँक मधून मिळणारा बोन याचा फायदा होतो आणि आतापर्यंत 90हून अधिक यशस्वीरित्या आम्ही बोन बँक मध्ये बोन वापरून आमच्या बोन बँक मधून यशस्वीरित्या पार पाडले. त्यात प्रामुख्याने डॉक्टर प्रधान जे आमचे ट्रोमाचे चीफ आहेत त्यांनी बरेच रुग्णांना जे गॅप नॉन युनियन होते ते हे बोन बँकचं बोन वापरून ते हार्ट जुळवून आणलेलं आहे. त्याचबरोबर
आत्ताच 1 महिन्यापूर्वी या कोन बँकला गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्राकडूनही मान्यता मिळाली. औंध हॉस्पिटलमधून आणि ससून हॉस्पिटलमधून टीम आली होती इन्स्पेक्शनसाठी आणि ही बँक आता गव्हर्नमेंट मान्यता मिळालेली अशी कोन बँक आहे. अजून आपल्याला काही माहिती पाहिजे असेल तर आपण डॉक्टर शैलेश हडगावकरचं मार्गदर्शन झाल्यावर आपण प्रश्न घेऊ आणि मग बघू. धन्यवाद. धन्यवाद सर. नमस्कार पत्रकार मंडळी आणि सर्व मित्र. आपण आज जो कॅम्प केलेला आहे की दॅट इज आमचं एक इनिशिएटिव्ह आहे की सॅटेलाइट आणि क्लिनिक्स की ज्या ठिकाणी पेशंटना मार्गदर्शन होईल आणि टीम ऑफ स्पेशलिस्ट विल गिव्ह गायडन्स टू देम. ऑर्थोपेडिक हा आता आपला जसं आपण म्हणतो की सब स्पेशालिटीचा झाला आहे की त्याच्यामध्ये बऱ्याच सुपर स्पेशालिटी आलं की कोणी म्हणतं की मी नी सर्जन आहे, कोणी म्हणतं की मी शोल्डर स्पेशलिस्ट आहे, कोणी म्हणतं मी हिप आहे, कोणी हँड सर्जन, तसं स्पाईन सर्जरी. या सगळ्या स्पेशालिटीज आता प्रत्येकालाच लागणाऱ्या स्पेशालिटी आहेत. मग इंदापूर तालुक्यामध्ये अकलूज टेंभुर्णी या भागात आमची क्लिनिक गेली 10 ते 15 वर्षाला चालू आहे आणि या भागामध्ये की आमचं पेरिफेरल युनिट किंवा की जे सॅटेलाइट क्लिनिक आम्ही म्हणतो की ते या ठिकाणी सुरू आहे. पेशंटना कसा फायदा होईल हा जास्त याचा हेतू आहे आणि हे जे शिबिर आहे ते पूर्णपणे मोफत आम्ही करतो या ठिकाणी आणि पेशंटना माफक दरामध्ये आम्ही ट्रीटमेंट करण्याचा प्रयत्न करतो. तर आता स्पाईन सर्जरीमध्ये आम्ही वेगळं काय करतोय किंवा डॉक्टर सगळीकडे स्पाईन सर्जरी होते तर आम्ही म्हणतोय की इव्हिडन्स बेस्ड की जी आम्ही प्रॅक्टिस करतोय की ती इव्हिडन्स बेस्ड की या सर्जरीचा 100 लोकांना ही सर्जरी केल्यानंतर हा बेनिफिट झाला. स्पाईन म्हणजे फक्त कंबरदुखी नाही, स्पाईनमध्ये मणक्याचे इन्फेक्शन्स, स्पायनल कॉर्ड ट्युमर्स, स्पाईनची डिफॉर्मिटी, लहानपणात मुलांना की पाठदुखी असते आणि वाकडी पाठ झालेली असते किंवा अशा बऱ्याच गोष्टी आहेत, ऑस्टिओपोरोसिस किंवा फ्रॅक्चर्स, या सर्व ट्रीटमेंटना आपण स्पाईन प्रॉब्लेम्स म्हणतो. मणकादुखी, स्पॉन्डिलोसिस आणि मानदुखी, कंबरदुखी हे तर आहेच जे सगळ्यात जास्त कन्स्टिट्यूट करतात. पण आता तंत्रज्ञान खूप वाढत चाललंय. लोक म्हणतात रोबोटिक आहे का, नेव्हिगेशन बेस्ड काम तुम्ही करताय का, इंडोस्कोपी आजकाल खूप झालं, दुर्बिणीची शस्त्रक्रिया, या सर्व गोष्टी आम्ही करतोय. ऍट द सेम टाइम ज्यांना गरज आहे त्यांना, तर सर्जरीची गरज ही सर्व पेशंटना नसते. तर आपल्याला तो तज्ञ महत्वाचा की ज्या ठिकाणी ज्यांना खरंच इंडिकेटेड सर्जरी आणि इव्हिडन्स बेस्ड सर्जरी ती आम्ही देण्याचा प्रयत्न करतो. तर या गोष्टी ज्या स्क्रीनिंग कॅम्प होत आहेत की भरपूर पेशंटना ही ट्रीटमेंट किंवा सेवा मिळत नाही. तर या कॅम्पचा हेतू हाच की त्यांना ऍटलिस्ट एक बेसिक असेसमेंट माफक दरात व्हावं आणि मग पुढची ट्रीटमेंट लोकल स्तरावर किंवा पुणे किंवा मोठ्या ठिकाणी सेंटर ऑफ एक्सलन्स मध्ये आपण करू शकतो. तर संचेती हॉस्पिटल इज बाउंड फॉर पेशंट हेल्थ अँड पेशंट केअर ऍट द मोस्ट इव्हिडन्स बेस्ड लेवल आणि त्यासाठी आम्ही ऍट अफोर्डेबल कॉस्ट आणि हे आमच्याकडे रुग्ण पूर्ण भारतातून येत आहेत, महाराष्ट्रातून येत आहेत आणि पुणे जिल्ह्यातून येत आहेत. तर आमचा हा प्रयत्न अविरत चालू राहील आणि आमची पूर्ण टीम पराग सर, मगर सर आणि IMA ऑल ब्रांचेस ऑफ इंदापूर डिस्ट्रिक्ट आसपासचे असोसिएशन आम्ही त्यांना कोऑर्डिनेट आणि सहकार्य करण्याची विनंती करतो आणि माझे 2 शब्द थांबवतो. धन्यवाद. आज जो कॅम्प चालू आहे, मला आज अनाऊन्स करण्यात आनंद होतो की आम्ही एक मगर ॲक्सिडेंट हॉस्पिटलमध्ये एक टायअप करतोय की संचेती हॉस्पिटल आणि मगर ॲक्सिडेंट हॉस्पिटल. आम्ही दोघं संयुक्त विद्यमानाने पेशंटना मॅक्झिमम कसं बरं करता येईल, ज्या पेशंट्सना इथं ट्रीटमेंटची गरज आहे ते इथं येऊ आणि बाकींना पुण्याला बोलू. डॉक्टर मगर तर आपण इथं एक सॅटेलाइट सेंटर आपण डिक्लेअर करू आणि जास्तीत जास्त इंदापूर जिल्हा, अकलूज, टेंभुर्णी जर सांगितलं की त्या सगळ्या रुग्णांना मॅक्झिमम फायदा देऊ. ज्या रुग्णांना काही स्कीम्स पाहिजे आहेत तर ते आपल्या नवीन हॉस्पिटल एकदा पूर्ण चालू झालं की 2 राहिले की जुन्या हॉस्पिटलमध्ये त्या सगळ्या स्कीम्स राबवल्या जातील आणि कुठलाही पेशंट त्याच्याकडे पैसे नाही यासाठी तो परत देणार नाही. ह्याची पण मी या ठिकाणी डॉक्टर मगर, डॉक्टर हडगावकर, IMA प्रेसिडेंट यांच्या सगळ्यातर्फे आम्ही देतो. आपल्याला सरांनी सांगितल्याप्रमाणेच आता आम्ही आमचं बोलणं होईलच आणि याच्या पुढं भविष्य काळात आम्ही आता जो कॅम्प केला तर जे रुग्णांच्या मी जे तपासण्या केल्या त्याच्यामध्ये आपल्याला काय काय करता येईल. सर मागाशी म्हटल्याप्रमाणे मोफत दरामध्ये हे आपण शस्त्रक्रिया करूयास आणि ह्याच्या भविष्यामध्ये सुद्धा दर महिन्याला याला आपल्याला काय करता येईल तसं आम्ही बसून आम्ही त्याप्रमाणे सॅटेलाईट मागाशी आमचे डॉक्टर शैलेश सर म्हटले होते की सॅटेलाईट OPD, सॅटेलाईट सेंटर
म्हणजे ज्याचा आपल्याला जास्तीत जास्त आपल्याला फायदा होईल त्याचा आम्ही प्रयत्न करूया. आणि आपणास काही प्रश्न असतील तर एक मिनटं. आता याच्यावर आमच्या आत्ताचे आय एम एस प्रेसिडेंट डॉक्टर अनिल शेळके सर थोडे दोन सांगतील. सर्व पत्रकार बंधूंना नमस्कार. संचेती हॉस्पिटलचे सर्वेसर्वा डॉक्टर फराज संचेती सर, डॉक्टर हदगावकर सर आणि त्यांची सर्व टीम आणि आमचे ज्येष्ठ सहकारी डॉक्टर मगर मॅडम यांच्या संयुक्त विद्यमाने आणि IMAच्या संयुक्त विद्यमाने आज जो आपण ऑर्थोपेडिक्समधील जे असाध्य ज्या काय रोग आहेत, जे काय कॉम्प्लिकेशन नंतर झालेल्या ज्या रुग्णांना शस्त्रक्रियांची गरज पडत आहे, अशा रुग्णांसाठी आजचा कॅम्प फारच लाभदायक आहे. आणि पराग सरांच्या सहकार्यानं मी आणि मगर सर तर आहेत, पॅनलवर आहे, आम्हाला सरांचं नेहमीच मार्गदर्शन लाभत आलं. नेहमीच काही कॉम्प्लिकेटेड केसेस असतील त्यासाठी मागं जे आपण ग्रेड 3C कंपाऊंड फ्रॅक्चरचं पेशंट वगैरे ॲम्प्युटेशन करावं लागलं किंवा स्पाईनचे आहेत, ट्युमरचे आहेत, असे कित्येक पेशंट सरांच्या सहकार्याने आम्ही आत्तापर्यंत इंदापूर तालुका आणि जे काय पेरीचे जे एरिया आहे त्या सर्व रुग्णांना माफक दरात सुविधा देऊ शकलो. आणि भविष्यात सुद्धा सरांच्या सहकार्यानं आणि जे आता नवीन सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल सरांचं जे झालेलं आहे, मागं विजिट सरांना एकदा भेटलो त्यावेळेस सरांचं पण बोलणं झालं होतं. तर आत्ता ॲक्च्युली बघितलं तर संचेती हा ऑर्थोपेडिक्समधला स्टालवर्ड आणि ब्रँड आहे. त्याबद्दल काय नवीन सांगायची तशी आवश्यकता नाही. आणि भविष्यात सुद्धा सरांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही सर्व टीम ऑर्थोपेडिक्समधले जे काय रिसेंट ॲडव्हान्सेस आहेत त्याचा लाभ सर्व गरजू रुग्णांना देण्याचा प्रयत्न करू. त्यासाठी आमची इंडियन मेडिकल असोसिएशन जे काही सहकार्य लागेल ते देण्यास सरदैव तयार आहे. धन्यवाद. काही प्रश्न असतील तर आपण आता काही प्रश्न घेऊ आणि मग सर, गेल्या वर्षी तुम्ही एक VBS प्रक्रिया म्हणजे व्हर्टिकल बॉडी टेस्टिंग प्रक्रिया पहिल्यांदा पार पाडली, काय आहे ती प्रक्रिया? थँक्यू. जे आम्ही ऑस्टिओपोरोटिक फ्रॅक्चर्स असतात त्यांना नॉर्मली आपण फिक्स स्क्रू रॉड लावतो किंवा मोस्टली पेशंटना आपण औषधाने ठीक करतो किंवा सर्जरी. पण ही जी आहे की जसे हार्टमध्ये आपण म्हणतो की स्टेंटिंग करतो, बलून अँजिओप्लास्टी म्हणतो, तसं मणक्यामध्ये पण आता नवीन शोध आलेले आहेत आणि त्या ठिकाणी बलून टाकून त्याच्यानंतर आपण स्टेंट करतो, त्याला व्हर्टिकल बॉडी स्टेंटिंग म्हणतात. तर तो आपल्याकडे नेव्हिगेशनमध्ये पूर्ण भारतामध्ये सर्वप्रथम आपण मागच्या वर्षी सुरू केलं, ज्या ठिकाणी की बॉडीची हाईट आपण रिस्टोर करण्याचा प्रयत्न केला आणि अशा पेशंटला खूप फायदा झाला. तर VBS ही टेक्नॉलॉजी आता अमेरिकेत पण बऱ्यापैकी प्रचलित झाली आहे. सध्या त्याची किंमत खूप जास्त असल्यामुळे जास्त पेशंट अफोर्ड नाही करत आहे, पण ती आता हळूहळू त्याची किंमत किंवा इंडियन कंपनी त्या स्टेट्स आणल्यानंतर तो आपल्याला खूप फायदा होण्याचा चान्स वाटतो. पण आम्ही सक्सेसफुली ही सर्जरी करतोय. हाडं ठिसूळ झाल्यावरती दबली जातात. या ऑपरेशननी ते परत जो दबलेला हाड आहे ते आपण परत नॉर्मल लेवलला आणू शकतो. हा त्याचा मूळ प्रिन्सिपल आहे. आता नव्याने ते गुडघा आर्थ्रोस्कोपीमुळे पुढे आले, काय गुडघा आर्थ्रोस्कोपीमुळे ती प्रक्रिया कशी केली जाते? हो, गुडघ्याची आर्थ्रोस्कोपी म्हणजे आपण ज्याला म्हणतो की एंडोस्कोपी किंवा की होल सर्जरी. तर या शस्त्रक्रियेत आता बहुतेक गुडघ्यामध्ये होणाऱ्या इंजरीज आपण ट्रीट करू शकतो. खास करून जी गादी फाटते, मेनिस्कस टेर, लिगामेंट जेव्हा तुटते, अँटीरियर क्रुशिएट, ACL टेर आणि गुडघ्याचे कार्टिलेज म्हणजे जे आवरण असतं त्याला इंजरी झाली आणि डिस्लोकेट होऊन मल्टी लिगामेंट इंजरी झाली तर गुडघ्याची शस्त्रक्रिया ही दुर्बिणीद्वारे होऊ शकते. आणि बहुतेक या सर्जरीज इतक्या आता अचूक रीतीने होतात की रुग्ण 2 दिवसात घरी जाऊ शकतो आणि 3 ते 4 आठवड्यात पूर्णपणे त्याच्या कामात रुजू होऊ शकतो. असा हा फायदा या की होल सर्जरीचा, ऑर्थोस्कोपी सर्जरीचा आहे. त्याचबरोबर गुडघे सांधारोपण म्हणजे नी रिप्लेसमेंट ही सर्जरी आता आपल्याला ओपनच करावं लागते. आणि आता टोटली रिप्लेसमेंट म्हणजे दोन्ही गुडघ्याचे भाग असतात, एक आतली बाजू बाहेरची बाजू. पण आता बहुतेक वेळा संधिवात जेव्हा होतो तो आतल्या बाजूला होतो गुडघ्याच्या,
मिडियल साईडला आतल्या बाजूला. तर आता नवीन जी शस्त्रक्रिया आहे मिनिमल इन्व्हेसिव्ह सर्जरीनी फक्त अर्धा गुडघा आम्ही बदलू शकतो, म्हणजे पार्शलली रिप्लेसमेंट. आधी टोटली रिप्लेसमेंट करायला लागायचं. जरी आतला बाजू गुडघ्याचा झेसला असेल तर ती पूर्ण गुडघा बदलायला लागायचा. आता ती गरज नाहीये आणि अर्धा गुडघा मिनिमली इन्व्हेसिव्ह सर्जरीनी आम्ही पार्शली रिप्लेसमेंट, म्हणजे आमच्या भाषेत युनिकॉन्टायलर नी रिप्लेसमेंट करतो. ही एक मोठी बाब आहे. सर आम्ही असं ऐकलं की तुम्ही दर बुधवारी एक चॅरिटी ओपीडी ओपन करता. हो हो. तर हा खूप चांगला प्रश्न विचारलाय. गेले महिन्यापासून जेव्हा 7 सप्टेंबर पासून जो पहिला बुधवार आला तेव्हा आम्ही फ्री चॅरिटी ओपीडी चालू केली आहे. त्यांच्याकडे येलो रेशन कार्ड आहे आणि व्हाईट रेशन कार्ड आहे आणि बाकीच्यांना माफक दरात. तर जे रुग्ण या बुधवारच्या चॅरिटी ओपीडी, मी स्वतः ती ओपीडी चालू करतो दुपारी 3 पासून जोपर्यंत जो शेवटचा पेशंट बघितला जात नाही, आणि त्यातून जे पेशंट सिलेक्ट होतील त्यांना आम्ही चॅरिटी कमिशनर खाली आम्हाला 8% काम फ्री करावं लागतं. त्याच्यासाठी जे रुग्ण याच्यातून सिलेक्ट होतील ते आम्ही 8% घेऊन त्यांची शस्त्रक्रिया करून देऊ. काही रुग्णांना पूर्ण फ्री होईल, काही रुग्णांना 50% होईल. आणि जरी आमचं काम 8% जास्त झालं तरी आम्ही ह्या रुग्णांना माफक दरात जे बुधवारी या चॅरिटी ओपीडीमध्ये तपासले जाते त्यांना देऊ. त्यामुळे आपण सगळे पत्रकार बंधूंनी ही बुधवारच्या चॅरिटी ओपीडीला जास्तीत जास्त प्रमोशन द्यावं, जास्तीत जास्त त्याला तुमच्या पेपरमधून एक न्यूज द्यावी अशी विनंती. त्या पद्धतीने ओपीडी असणार आहे. बुधवारी ची चॅरिटी ओपीडी आहे, पण महिन्यातून एकदा आपल्याकडे ओपीडी असते. डॉक्टर शैलेश हडगावकर येतात. आमची टीम 4थ्या बुधवारी इंदापूरला येते. माफक दरामध्ये आम्ही इथे ओपीडी करतो आणि बेसिकली स्क्रीनिंग फॉर प्रॉब्लेम्स, मेनली स्पाईन आम्ही इथे बघतो आणि जॉईंट्स पण आम्ही इथे बघतो. तर हे हा कार्यक्रम जवळपास एक 8 ते 10 वर्षांपासून चालू आहे आणि बऱ्याच रुग्णांना खूप फायदा झालेला आहे याच्यामध्ये. कारण ॲटलिस्ट त्यांची असेसमेंट अप्रोप्रिएट होते. बऱ्याच वेळेस डॉक्टर मगर त्यांची टीम, इंदापूरचे डॉक्टरसुद्धा आमच्याकडे पेशंट पाठवतात. ठीक आहे, कॉम्प्लिकेटेड किंवा कॉम्प्लेक्स केस जे त्यांना वाटते की याच्यासाठी आपल्याला ॲडिशनल ओपिनियन मिळेल तर ते ओपिनियन पण आम्ही इथे देतो. तर 4थ्या बुधवारी आम्ही इथे डॉक्टर समर्थ डायग्नोस्टिक इथे डॉक्टर अभिजित तोंबरे जे रेडिओलॉजिस्ट आहेत त्यांचं हॉस्पिटल आहे त्या ठिकाणी ही ओपीडी चालू असते. मी किंवा माझी टीम आम्ही इथे येत असतो. थँक्यू. रोबोटिक शस्त्रक्रिया सांगितलं ते कशा पद्धतीने, म्हणजे डॉक्टर विरहित रोबोटिक नी रिप्लेसमेंट आता खूप पॉप्युलर झालं आहे, खास करून गुडघे बदलण्यासाठी आणि खोबे बदलण्यासाठी. त्याच्यात काय असतं की ऑपरेशनच्या आधी एक CT स्कॅन केला जातो आणि ज्या पेशंटच्या हाडाची जी मॉर्फॉलॉजी आहे ती त्या रोबोटिकमध्ये आम्ही डेटा फीड करतो. आणि जेव्हा ऑपरेशन होतं तर एक्सपोजर म्हणा किंवा जे हाडापर्यंत जाणं म्हणा ते डॉक्टरनाच करावं लागतं. असं एक गैरसमजूत झाली आहे की डॉक्टर काहीच करत नाही आणि रोबोटच सगळे चेरफाड करतो आणि नवीन सांधा टाकतो. तर हे असं अजिबात नाही. डॉक्टरलाच ते एक्सपोजर करावं लागतं, हार्ट एक्सपोज करायला लागतं. आणि जेव्हा ते हार्ट एक्सपोज झालं की त्याचा एक आर्म असतो आणि तो आर्म येऊन त्या शस्त्रक्रियेसाठी बोन कट करतो. ती शस्त्रक्रिया बोन कट करण्याची आहे तेवढं रोबोट करतो आणि नंतर जो इम्प्लांट लावायचा आहे सिमेंटद्वारे त्याचा एक व्हिडिओ मी तुम्हाला दाखवू शकतो की ती शस्त्रक्रिया मग डॉक्टरनाच करायला लागते. फक्त बोन कट करायची शस्त्रक्रिया ही रोबोट करतो. कारण बोन कट करताना अचूक रीतीने ॲक्युरेट रीतीने तो बोन कट करायला पाहिजे. त्या प्लॅनिंगमध्ये बोन कट करायला पाहिजे, म्हणजे ज्या पोझिशनमध्ये आपल्याला सांधा बसायचा आहे तोच तो सांधा बसतो. एकदा बोन कट झालं की सांधा त्या बोन कटमध्ये जाणारच, मग तो आडवा तिडवा बसू शकत नाही. तर रोबोटचा हा फायदा आहे की जी अलाइनमेंट आम्ही प्लॅन करतो त्या अलाइनमेंटमध्ये अचूकरीते ॲक्युरेटरीते तो सांधा बसवला जातो. बोन हे रोबोट कट करतं, पण एक्सपोजर आणि सांधा सिमेंटनी बसवणं हे ऑर्थोपेडिक सर्जन करतो. शुगर असणारे पेशंट शस्त्रक्रिया करण्यासाठी अडचणी निर्माण होतात, त्याच्यावरती काय नाही. हा खूप महत्त्वाचा प्रश्न आहे की शुगर असणाऱ्या पेशंटना सर्जरी. तर आजकाल आपण शुगरसाठी काय चेक करतो की साखर खाल्ल्यामुळे शुगर होते का,
हे खूप पेशंटच्या मनात प्रश्न असतात. असं नाही आहे की ज्यांच्या अनुवांशिक असतात बऱ्यापैकी पेशंटना, आणि काही लोकांना वय वाढल्यानंतर फूड हॅबिट्समुळे पण शुगर होऊ शकते डायबिटीजमध्ये. तर सगळ्यात महत्त्वाचं HbA1c चेक करतो आपण, की एक प्रमाण आहे की ते 5.5 किंवा 6पेक्षा कमी असलं पाहिजे. 7-8 पर्यंत ठीक आहे, म्हणजे बॉर्डर लाईन आहे. पण जास्त असेल तर मग आपल्याला शस्त्रक्रिया ते कंट्रोल करून करावं लागतं. ज्या ठिकाणी इमर्जन्सी नाही आहे त्या ठिकाणी शुगर कंट्रोल. तर आपण शुगरमध्ये 2 गोष्टी करतो, एक तर जेवणाच्या आधी आणि एक फास्टिंग, त्याला आपण तो FPS फास्टिंग शुगर, आणि पोस्ट प्रॅनिडियल की जेवण झाल्यानंतरची शुगर. या पूर्ण यांचे प्रमाण आमच्या फिजिशियनना डायबिटॉलॉजिस्टना विचारून आम्ही चेक करतो. जर जास्त असेल इन्शुलिनचे डोस त्यांना बरोबर देऊन कंट्रोल करून सर्जरी करावी लागते. कारण जर शुगर कंट्रोल नसेल तर इन्फेक्शन होण्याचा चान्स जास्त असतो. त्यामुळे आम्ही इलेक्टिव्ह सर्जरी ही शुगर कंट्रोल केल्यानंतरच घेतो. कारण इन्फेक्शन असताना शस्त्रक्रियेच्या ब्लड शुगर हाय असताना शस्त्रक्रिया केली तर 2 प्रॉब्लेम होतात. एक तर इन्फेक्शनचे चान्सेस असतात आणि जखम नीट भरत नाही. त्यामुळे ब्लड शुगर नॉर्मल आणून HbA1c 8च्या आसपास आणून मग ही शस्त्रक्रिया केली जाते. बोन बँक तुम्ही आता सांगितलं, तर ते शस्त्रक्रिया करेपर्यंत जीवित बोन इथपर्यंत पोहोचू शकतात? हो, हा खूप चांगला प्रश्न आहे. जेव्हा आम्ही नी रिप्लेसमेंट हिप रिप्लेसमेंट करतो, जे एक्स्ट्रा हार्ड बाहेर पडतो ते आम्ही स्टोअर करतो. जे त्याच्यातले कॉन्ड्रोसाइट सेल्स असतात ते -62 डिग्रीजला स्टोअर करावं लागतं. आणि असं नाही की ह्या पेशंटकडनं बोन काढलं आणि इकडे लगेच लावलं, जसं किडनी ट्रान्सप्लांट होतो की एकीकडून काढतो आणि एकीकडे लावतो, असं नाही. 3 महिने ते थांबावं लागतं. त्याचं त्या प्रोसेसमध्ये 3 महिने लागतात. त्याच्यात अँटीजन अँटीबॉडी टेस्टिंग होतं आणि मग 3 महिन्यांनी जे हार्ड आम्ही रुग्णातून काढतो ते दुसऱ्या रुग्णाला वापरता येतं. आणि त्याचं ऑस्टिओजेनिक पोटेन्शियल हे -62 डिग्रीजला ठेवल्यामुळे ते बऱ्यापैकी प्रोटेक्टेड राहतं. अजून काही प्रश्न असतील तर आपण आता एक फिल्म बघूया ॲडव्हान्स्ड ऑर्थो केअर हॉस्पिटलची, आणि नंतर जेवणाची सोय केलेली आहे.